आजमावा साखरपुडा, मग लगन, मग बायको, मग पोर. वाव, किती मजा. अय पोट्या, एवढा खुश नको. आज फक्त तो आज साखरपुडा आहे, लगन नाहीये. तू त्या पोरी संग आज झांगर गुत्ता गुतून घे नाही फक्त. ओ डॅडी, साखरपुडा झाला म्हणजे ती मी बायकोच होईन ना. अरे पिस्तुल्या, लगन झाल्यावर बायको होईन तू इथे. ओ डॅडी, साखरपुडा झाल्यावर मी 50% तर बायको होईन ना ती. इथला काय काट्याला रे बापा तू बायकोसाठी. कळ मार जर शिक. अहो आज किती कळ मारू, म्हातारा व्हायचा टाइम आला ना. चला चला आत पा. कुठं जायचंय? साखरपुड्याला. कोणाच्या? आता या वयात तुमचा तर काही साखरपुडा होणार नाही, मग राहुलच्या साखरपुड्याला चला. करे राहुल्या, ह्या पण तुला कशाला बोलवतो? अहो सोबत पाहिजे कोणी कोणी म्हणून बोलवलं. मी आहे ना तो संग. अहो तुम्ही का त्याचा मेकअप करून देणार आहे का? राहुल्या, या खेबड्याचं तोंड बी जर पाहिलं ना तर माझ्या तळपायातली आग मस्त कर जाती. अहो काका, मस्त गरम नका उद्या आज. पुन्हा पाहुण्यावाल्याच्या तिथे चक्कर येऊन पडसान तर पाहुणे म्हणन नवरदेवाचा बाप दारू पिला काय. पाय असा चबरेपणा करते. करे खेबड्या, तो घरच्यान तुला हे शिकवेले करे? नाही. मग काय शिकवेले? 150 लोकायले त्याच्या प्रश्नाची उत्तर देणं. काय आता डांगर चालू एवढा? काही नाही, आटपलं का तो? हा चला मग. या पाहुण्या बसा. ओ मी कुठे बसू? मला बसायला जागाच नाहीये. अय खेबड्या, तू जाय घरी. तसं बी तो काही काम नाही इथं. ओ थांबा पाहुणे, खुर्ची सांगतो मी तुम्हाला बसायला. खुर्ची पोंग्याची माय एक खुर्ची आण. को पोंग्या कोण आहे? पोरग आहे आपलं. पण तुम्ही तर माहिती तुम्हाला ती एक पोरगी आहे. ओ म्हणजे झालं नाही, ते बायकोच्या पोटात येते. 2-4 महिन्यात होईल डिलिव्हरी. को म्हातारपणामध्ये बी चांगलेच काम करता तुम्ही. हा, वंशाला दिवा पाहिजे ना. नांदे नांदा पुढे सगळं बाद आहे. चुप रे तू, नीट एका बुक्कीत दाताडच पाडीन तोय. पाहुण्या काय घेता? इंग्लिश. अय बेवड्या, दारू प्यायचं नाही विचारलं तुला ते. चहा घेता का काफी घेता हे विचारले. हे पोरग चांगलंच भारी दिसत. हा, शिल्लकच वैल ते म्हणून असं ते. हे आमचे बाबा आहे. राम राम बाबा. काय पाहिजे रे टकल्या? अहो बाबा, राम 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 घालू राहिले ते. राम राम. बाबाला ऐकू येत नाही वाटतं. नाही ना, ते थोडा कानाचा प्रॉब्लेम आहे. करे पोर्या, कोण हे लोक? पीठ मागणार आहे का? ओ बाबा, पाहुणे आपले चिंगीचे सासू सासरे आणि तिचा नवरा. अच्छा, साखरपुड्याला आले तुम्ही? हो बाबा, बोलवा मग पोरीला आणि करा लगे सुरू कार्यक्रम. चिंगे, ऐ चिंगे, इकडे ये. आ गई मेरे बायको आ गई. चुप रे बे सूर्या. पाहुणे हो, भटजी भाऊला बोलवली तुम्ही? बोलवेले, थांबा फोन करून विचारतो. हॅलो भटजीबा, कुठे? अच्छा अच्छा, बर बर, या येऊ राहिले रस्त्या नाही. वहिनी इलेक्शनला उभं राहिल्या काय? बसून घ्या ना. होम रूम राम स्वाहा. चला नवरदेव नवरीला इथं मधामध्ये बसवा. को महाराज लेस गडबडीत आहे. हा, ते एका जणाचा तलाक करून आलो, अजून इथून जाऊन एका जणाचा तलाक कर नाही. अहो तुम्ही लग्न लावता का तलाक करता लोकांचे? अहो मी लग्न बी लावतो आणि तलाक बी करतो. वकील आहे ना मी. हे चांगलं आहे. घर बी तुम्हीच बसवायचं आणि वाटोळ बी तुम्हीच करायचं. अहो पाहुण्या हो, रेकॉर्ड आहे आपलं. आपल्या हातचं एक बी लग्न सक्सेस झालं नाही म्हणजे मग माझ्या पोराचा बी तलाक होईन काय? नाही, तुम्ही जर 51 रुपये शिल्लक दिले ना मग नाही होणार. चांगलंच खुडण काढता मग तुम्ही वरच्या वर खर्च पाहण्यापुरतं. ओम भ्रूम राम छा. नवरदेव नवरीला मदत बसवा. काही बी म्हणतो या माणूस. क तुम्ही जर एक शब्द माझ्या कानावर टाकला असता, तुमच्या पोरीचं लग्न करायचं आहे तर 100 बडकर 1 नवरदेव आणून दिले असते मी तुम्हाला. या खरगट्यामध्ये काय दिसलं तुम्हाला? ए भाऊ, तू साखरपुडा करायला का वाटोळा करायला? चला नवरदेव नवरीला मदत बसवा. ओ ताई, थोडस पलीकडे सरका ना. अरे येड्या, ताई कशाला म्हणून तिला? होणारी बायको आहे तू इथे. येडी चावल्या ते गदडीची. असं कसं पोरग पैदा केलं होता? ते काही माझ्या एकलीचं नाहीये. हो, मग लवकरात लवकर यायचं वाटोळ वयम. लग्नानंतर 2च महिन्यात त्यांचा तलाक वयम. यायच्या तलाकची केस आपल्याच हातात येयम. बोला आडम तडम महाराज की जय. महाराज, हे कोणते मंत्र आहे? ऐकेल नाही कधी असे मंत्र? तुला जास्त माहित आहे का? तू म्हण मग टाकल्या. महाराज चांगलाच कंडावर दिसतो.
हा नवरदेव माया मांग मंत्र म्हणा. बोला. मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. रोज सकाळ संध्याकाळ भांडे घासूंगा, कपडे धुऊंगा, स्वयंपाक बनाऊंगा. रोज सकाळ संध्याकाळ भांडे घासूंगा, कपडे धुऊंगा, सगळे काम करूंगा. मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. बायको ना सांगेल काम गुपचूप करूंगा, शिल्लक शहाणपणा नाही करूंगा. बायको ना सांगेल काम गुपचूप करूंगा, शिल्लक शहाणपणा नाही करूंगा. मस्त 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 मस्त. अरे हे नाही म्हणायचं, अरे हे नाही म्हणायचं. चुप रे खेबड्या, तू चुप रे खेबड्या. को असा कसा जावाई पाहिला तुम्ही हो? याला खायापुरती बी अक्कल नाहीये ना. अय शिल्लक बोरला का माया पोराला दररोज आपटीन तुला इथं. हम ग्रीम ग्रूम साहा. नवरीबाई आता तू माझ्या मांग मंत्र म्हण. बोला. सासू ससुरे को अपना एक दिन में झटका दिखाऊंगी. सासू ससुरे को अपना झटका दिखाऊंगी. सासू को काम पे लगाऊंगी और ससुरे को गुलाम बनाऊंगी. सासू सासरे दोनों को गुलाम बनाऊंगी. एक नंबर सुन भेटली बहुत यायला. सासू ससुरे को अलग निकाल दूंगी. सासू ससुरे को 1 महीने में घर से निकाल दूंगी. ओय महाराज, तू पूजा करू राहिला का त्याला रिकामे काम शिकू राहिला? सासू की एक भी बात नहीं सुनूंगी और ज्यादा बोली तो उसके कान के नीचे लगाऊंगी. सासू की एक भी बात नहीं सुनूंगी और एक कान के नीचे लगाऊंगी. ओम ग्रीम ग्रूम स्वाहा. आडम तडम महाराज की जय. चला आता एकूण एकाला अंगठ्या घाला. हा ही कोणती अंगठी आहे? फायबरची. को दादी, तुम्ही तर म्हणे नवरदेव डायमंडची अंगठी आणणार आहे, या ना तर फायबरची आणली. नवरदेवले मालदार आहे म्हणे, हे तर भिकारी निघले. कवई वाई तुम्ही तर म्हणे डायमंडची रिंग आणू, आणि हे काय आहे? खोटं बोलतो का टकल्या? या चादल द्यायला हे बरं ऐकू आलं. अहो डायमंडची अंगठी आणणार होतो मी वाई, पण सोनाराची दुकानं लावेल होते. मग ही अंगठी आणली का जत्रेतली 5 रुपयाची. ही अंगठी चालतच नाही, कोणत्याच कानून कायद्यानं ही अंगठी चालत नाही. ओ महाराज, तुम्ही तुमचं काम करा ना गुपचाप. असं कुठं लिहून ठेवले का फायबरची अंगठी चालत नाही म्हणून? फायबरची अंगठी घातली तर 2 महिन्यातच तलाक होतो. मग पुढचं तुम्ही पाहून घ्या तुमचं. नाही नाही, 2 महिन्याची गॅरंटी फक्त. अहो कमीत कमी 12 महिन्याची गॅरंटी तर द्या. मोबाईल कंपनीवाले बी 12 महिन्याची गॅरंटी देते. ओ महाराज, काही उपाय नाहीये का मग आता? एक उपाय आहे. काय? मला 551 रुपये द्या, मग मी 2 मंत्र शिल्लक म्हणतो, मग काहीच अडचण येणार नाही. लुटायलाच बसला रे बापा हे. हा देऊन टाकू पैसे तुम्हाला, करा पुढचं काम सुरू. ओम क्लीम क्लूम चामुंडाय स्वाहा. अंगठी काळ्या हातातून गोऱ्या हातात घालण्यात यावी. बंगाली बाबा की जय. को तुम्ही ते डबडं आणलं का? कोणतं डबडं? मोबाईल फोन. हा मपला फोन आहे माझ्याजवळ. अरे शंदुडू अशा तुपला नाही, नवा फोन आणला का पोरील द्यायला. पोरील काय फोन पाहिजे? आजकालची फॅशन येते, साखरपुड्यात फोन देणं गरजेचं आहे. आणि नाही दिला तर पोरगी लग्नाच्या आधीच पळून जाईन मग. हो मी आणून देतो फोन उद्याच. बर, साखरपुडा संपन्न झाला. आणि मंडळी, तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग पुढचा व्हिडिओ लवकर येईल. आधीच तर व्हिडिओ बनवायचा जीवावर तरवलेलं.